संत संगती से संत संगती से रे काय सांगु सुख संत संगति से संत संगति संत संगति काय सांगु सुख संत संगति संत संगति से संत संगति से काय सांगु सुख संत संगति संत संगति संत संगति काय सांगु सुख संत संगति अपना पारी के नाही ते अपना पारी के नाही ते साधु और जाना साधु और जाना साधु और जाना साधु और जाना अपना पारिखे नाई देते अपना पारिखे नाई देते साधु तोर जाना 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 कलियुगी साधु थो
साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना जाना साधु थोर जाना कलियुग साधु थोर जाना साधु सगा गा 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 गम प म म म म प प प र म प ग म द द द द नि द प द म प ग म रि ग म प ग म ग ग नि द नि सा ग ग द नि द नि द द नि सा ग ग ग सा ग म द द द Gama ni 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 da ba ma gama da ni 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 sa sa साधु थोर साधु थोर जाना साधु थोर साधु थोर रेजा रेजा साधु थोर धनी सद ने 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 सद धनी सने ने सा सा गनि सा सा सद ने 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 पद द द म प ग म द द ग म द ने ने सा सा नि नि द द प प म म ग ग म ग सा ग म ग सा ग म ग सा साधु थोर साधु थोर साधु थोर धना साधु थोर कली कली
साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू साधू थोर जाना 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 साधू थोर साधु थोर जाना कली योगी साधु थोर जाना कली साधु थोर जाना 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 हरि साधु थोर जाना विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 टाळ्या वाजवा विठ्ठल 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 हा हा विठ्ठल 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 हरि विठ्ठल भगवान की जय महाराज की जय महाराज की जय बाबा की जय महाराज की जय महाराज बलि की जय संतन की जय संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी नामा म्हणे गाय दुधे कसाय
नामा म्हणे गाय दुधे कसार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी विठाला 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 गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्य अतुलित बलधामं स्वर्णशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातन्नमामि मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग पंढरपूर निवासी जे पांडुरंगाचे ज्यांना पंढरीचा प्रेमा असं म्हटलं जातं असे श्री संत शिरोमणी भक्ती सम्राट श्री नामदेव महाराजांचा हा संत संगतीचं महात्म्य प्रकट करणारा अभंग आहे विठाला 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 सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असं की आपल्या या बाळापूर क्षेत्रामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी
श्याम बाबाजी यांच्या या पुण्यतिथी निमित्तानं चाललेला हा 27वा, बरोबर आहे ना, 29वा आहे का, हा बॅनर मागचं दिसतंय, 29वा हा चाललेला हा भव्य दिव्य होतोय का नाही होतोय, करावा का न करावा, एक वेगळ्या स्वरूपामध्ये तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लक्षात घ्या, बाळापूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही मागे पुढे न पाहता आणि कोणताही विचार न करता, आहे की नाही, कोरोनाचाही विचार केला नाही, कुठल्या निर्बंधाचाही तुम्ही विचार केलेला नाही, पण साधू संतांवर विश्वास आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. लक्षात घ्या, म्हणून या श्रद्धेनं, या भावनेनं तुम्ही आज बाळापूरमध्ये चाललेला हा भव्य दिव्य असा हा परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा, राष्ट्रसंत श्री वामन भाऊ, राष्ट्रसंत श्री गुरुवर्य भीमसिंह महाराज, गुरुवर्य आमचे महंत डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज यांच्या थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा सप्ताह, आणि या सप्ताहामधली आजची ही 4थी सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. थोडासा बदल झाला इकडं तिकडं, याचं कारण आहे काही पत्रिका छापलेली नाही. लक्षात घ्या, बदल करता येतो इकडं तिकडं, आणि तो आपल्याच हातामध्ये होता, आणि त्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला. पुन्हा बाळापूरला माझं 2री-3री वेळ आहे ही, आणि तुम्हा सगळ्या संत सज्जनाचा आणि आमची गुणीजन मंडळी, आमची गुरुबंधू मंडळी की ज्यांना बघितल्यानंतर समाधान वाटलं. महाराज 2 वर्ष सप्ताह बंद आहेत, कार्यक्रम बंद आहेत, आमची गाठ भेट नाही, कुणाला भेटणं नाही, आहे की नाही, आणि थोडंसं या कोरोनामुळे तुमच्यावरच नाही, या सगळ्यांवर त्या ठिकाणी नैराश्याचं एक सावट आहे. बरोबर आहे ना? या कोरोनानं संपूर्ण जगाला, भारताला नव्हे संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं आहे. अजूनही 3री लाट आहे, थोडंसं कमी कर, डेल्टा प्लस येतोय असं आहे, येते, पण आम्ही तुम्हाला सांगतो आणि या गादीवर उभं राहून सांगतो की ती येत नाही, घाबरू नका. फक्त काय करायचंय आता, एवढं टाळ्या वाजवल्या तुम्ही, फक्त पथ्य पाळायचंय. जरा लस आहे, हाय की नाही, भारत सरकारने जी लस उपलब्ध केली, फ्री केलेली आहे, काय पैसा आहे का, ती लस घेतली, नाही घेतली ना तर मग मॉलमध्ये, सिटीमध्ये प्रवेश मिळणार नाही, बऱ्याच कामात अडथळे येतील. मग आपल्याला काय करायचंय, या कोरोनाला हटवायचं आहे ना, का प्रेम आहे तुमचं कोरोनावर? झालं असेल 2 वर्षात त्याच्यावर प्रेम झालं असेल. अहो, लहान पोरं मला येऊन विचारतात, बाबा कोरोना येईल का परत? म्हणलं का? म्हणजे बरं झालं 2 वर्ष शाळाच नाही, आहे की नाही. मग असं तर नाही ना, लक्षात घ्या, हटवायचंय, त्याला घालवायचंय. मग थोडंसं काय करायचंय, चांगला आहार घ्यायचाय. नीट आहे का बाळापूरकर, तुम्ही शहराला पोचताय, मी बघितलं भरपूर म्हशी गायी आहेत, शहराचं पोषण करतायत, त्यांना दही दूध देऊन, भाज्या देऊन, आहे की नाही, पण तुमचं पोषण, तुमचं कुपोषण चाललेलं आहे. लक्षात घ्या, म्हणून तुमचंही पोषण झालं पाहिजे. आहार चांगला घ्या, जरा बदाम खा, बदामाचा शिरा करून खा, पालक परोठा, आहे की नाही, आलू पराठा, उपमा. जरा तुम्हाला महाराज लयच महागडं बोलताय तुम्ही, जर नाही खाल्लं तर त्या ठिकाणी डॉक्टरला 5-6 लाख रुपये द्यावे लागतील. परवडते का ते? नाही. लक्षात घ्या, आजार केसापासून नखापर्यंत सगळे आजारच आजार आहेत. ब्रेन ट्यूमर, ब्रेन कॅन्सर, डोळ्याचा आजार, कानाचा आजार, घशाचा आजार, हार्ट प्रॉब्लेम, आहे की नाही, लंग्स प्रॉब्लेम आहेत, खाली लिव्हर, किडन्या, मूळव्याध, कुठं रोग नाही, शरीर रोगाचे भांडार. तुम्ही, तुमची प्रतिकार शक्ती कमी झाली की रोगांनी तोंड काढलं. हा कोरोनाने कुणाला पकडलं? जे कमजोर आहेत, जे पहिल्यापासून आजारी आहेत, जरा विकृती त्यांच्यामध्ये, त्यालाच कोरोनाने पकडलेलं. लक्षात घ्या, चांगल्याला प्राय कोरोनाने घेतलेलं नाही, आणि प्राय लोक घाबरून मेली. 50 ते 60% लोक घाबरून मेली. लक्षात घ्या, आणि काही डॉक्टरांना इलाज करता आला नाही. त्यांनी प्रयत्न केले, मी त्यांना दोष देतो असं नाही. अशा या प्रसंगात डॉक्टरांचे, कर्मचाऱ्यांचे, सफाई कामगारांचे, पोलिसाचे अनंत उपकार आहेत त्यांचे, की त्यांनी आज पुढाकार घेऊन
त्या काळामध्ये, अशा त्या काळामध्ये की स्पर्श जर होत नव्हता, काही अंतरावर बोललं जात होतं, किती भीती होती ती, भयावह वातावरण होतं आहे की नाही. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन चालत होता, प्रत्येकाशी बोलत होता. सगळा अनुभव त्यांना आठवतंय का, विसरले? आता जवळजवळ बसला. त्यावेळेला बसता येत नव्हतं, कोणी कुणाला घरात घेत नव्हतं, नातेवाईक सुद्धा बोलवत नव्हते कुणाला, येऊ नका तिकडच थांबा, आहे की नाही. अशी परिस्थिती होती. पण ही परिस्थिती जरी आली तरी त्या ठिकाणी आज आपल्याला सावरता येईल. कशाने? चांगला आहार, उत्तम आहार घ्या तुम्ही, सकस आहार घ्या. माता मावल्या जरा आळसपणा करतात, मला वाईट वाटतं थोडस. भाकरी खळगुट ठेसा नाही, आहार चांगला घ्या, लक्षात घ्या. थोडेसे कष्ट घ्या, थोडेसे कष्ट घ्या की जेणेकरून आपल्या घरची मंडळी पुष्ट होतील, बलवान होतील. नाहीतर काय करतात त्या सकाळी सकाळी त्याला देतात 5 रुपये, तो घेतो चाऊमिन, नाहीतर ती पोंगे घेतो 5 पोंगे अशी हातामध्ये. लक्षात घ्या, पोंगे खाऊन पोंग्यासारखाच होईल तो. मग बलवान झाली पाहिजे. आणि बलहीन असाल तर या परमार्थामध्ये सुद्धा नायम आत्मा बलहीन लभ्या, बलहीन माणूस असेल त्याला काही प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. म्हणून आज अशा या कोरोना परिस्थितीमध्ये, कोरोना सदृश अशा या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा आज तुम्ही साहस केलेला आहे. जरा टाळ्या वाजवा बाळापूर करता महाराज. श्याम बाबांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत, भाऊ बाबांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत, छत्रपती शिवरायांचे, संभाजी राजांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. घाबरायचं काय कारण नाही. लक्षात घ्या. आणि दुसरा आहे काय, त्याच्यावर उपाय आहे. एक तत्व नाम दृढ धरी, मना हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम भावनेनं, अतिशय आर्ततेनं तुम्ही जर घेतलं ना त्या परमात्म्याचं नाम, नक्कीच तो करुणावान होईल. आणि जर दुर्लक्ष झालं तर तो कोरोनावान होईल. कळतंय बोलणं माझं? त्याला कोरोनावान करायचा का करुणावान करायचं हे तुमच्या हातामध्ये. पण करुणावान आहे म्हणून आज या ठिकाणी गणपती बाप्पाचं सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, स्थापना केलेली आहे. विसर्जन उद्या आहे ना बाप्पा, उद्या विसर्जन होणार आहे की नाही. आमचा तरुण मित्र मंडळ आहे की नाही, आमचे श्याम बाबा या ठिकाणी तरुण मित्र मंडळ आहे ना, श्याम बाबा प्रतिष्ठान तरुण मित्र मंडळांनी त्या ठिकाणी स्थापित केलेला भगवान गणेश आहे. जो गणेश म्हणजे काही साधारण नाही बरं. हा गणपती तुम्ही आपण ठीक आहे तुम्ही आणलाय, पण त्याचं खरं भाव, खरं त्याचं जे सामर्थ्य आहे ते अजून आपल्या लक्षात आलेलं नाही. टाइमपास म्हणून आपण परमार्थ करतो, काही एन्जॉय म्हणून, करमणूक म्हणून, आहे की नाही. त्या निमित्तानं आपल्याला काय घेता येईल, आनंद घेता येईल असा भाव आहे तुमचा. पण गणपती ही बुद्धीची देवता आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. गणानाम पती अधिपती ती गणपती, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, असा हा गणपती आहे. ज्ञानोपरायणी पहिलं नमन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू. सकल अर्थमतीमध्ये प्रकाशित करणारा हा गणराय आहे, गणपती आहे महाराज. वेदामध्ये सुद्धा ज्याचं वर्णन आहे, गणानांत्वः गणपतिं हवामहे, प्रियाणांत्वः प्रियपतिं हवामहे, निधीनांत्वः निधिपतिं हवामहे, वसो मम आहमजानि गर्भधमात्मजासि गर्भधम. काय कळतंय का? वेदामध्ये ज्याचं वर्णन आलंय. पंचदेवता आपल्या भागवत धर्मामध्ये, वेदांतामध्ये मुख्यतः मानल्या जातात. 33 कोटी देवता आहेत, 33 प्रकाराच्या देवता आहेत. त्यामध्ये पंचायतन म्हणजे भगवान शंकर, विष्णू, गणपती, सूर्य आणि देवी. त्यामध्ये गणपतीला फार महत्व आहे. तो सुख करता पण आहे आणि दुःख करता पण आहे, हरता नाही, करता. जर त्याला जाणलं, त्या शक्तीला, गाणपत्य शक्तीला जर तुम्ही जाणलं, तिची उपासना जर चांगली केली, त्याच्या स्वरूपाला जर तुम्ही जाणलं तर तो सरळ आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात, जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी. त्याला जाणलं पाहिजे. देवी आहे, देवीच्या स्वरूपाला तुम्हाला जाणता आलं पाहिजे. लक्षात घ्या. देवीची उपासना आहे. तसं गणपतीची सुद्धा, गणपती अथर्वशीर्ष आहे, ते सुद्धा म्हणता आलं पाहिजे. पण आज काय झालंय, आपल्याला
ह्याची जाण नाहीये. टाइमपास एन्जॉय म्हणून बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सव जो साजरा केलाय त्यांचा हेतू वेगळा होता, पण तो धरून त्या ठिकाणी आज संपूर्ण भारतवर्षामध्ये देश विदेशामध्ये गणपती बाप्पावर फार प्रेम वाढलंय लोकांचं, भक्तजनांचं. आणि खरंच आहे, आज बरोबर गणपती आला आणि कोरोना कमी 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 होत चाललाय. पहा, इतकी मोठी देवता आहे, तुम्हाला साधारण वाटते ती लक्षात घ्या. अहो, तिच्या नमनाशिवाय, तिच्या पूजनाशिवाय कुठल्या गोष्टीला आरंभच होत नाही, हे की नाही. ब्राह्मण सुद्धा पूजा करत असताना सुमुखश्चैकदंतश्च कपिलोकच कर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्ष भालचंद्रो गजाननः द्वादशैतान्नामानि अपठे शृणुयादपि विधियारंभे वहाये च विघ्नस्तस्य जायते. म्हणतात ना असं, शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं. तुम्ही काही दक्षिणा तर देणार नाही. म्हणजे पूजन करत असताना, कुठल्याही गोष्टीला कार्यारंभ करत असताना या गणपतीची काय केली जाते? आराधना केली जाते. तो सगळ्या गणांचा अधिपती, ईश, मालक आहे तो. आणि त्याची जर उपासना, त्याची जर योग्य अशी साधना जर तुम्ही केली, नक्कीच तो बुद्धी प्रदाता आहे. आणि ईश्वर दुसरं काही देत नाही, तो फक्त बुद्धी देतो. ददामि बुद्धी योगंतम. तो काय असं नाही, न देवा दंड मादाय रक्षंती पशुपालवत. एखादी गुराखी जसा गुरांना सांभाळतो, तो योग्य दिशेला नेतो, वळवतो, तसं देव तुम्हाला काठी घेऊन दिशा दाखवतो असं नाही. न देवा दंड मादाय. तो काय काठी घेऊन इकडंच चाल, दारूच्या गुत्त्याकडे जाऊ नको, बिअर बार मध्ये जाऊ नको, आहे की नाही, पबजी खेळू नको, तो असं काय काठी घेऊ नये का? नाही, लक्षात घ्या. पण पबजी खेळू नये, व्यसन करू नये, आहे की नाही, संतांची संगती करावी, सप्ताहामध्ये जावं, ही जी बुद्धी आहे तो देणार आहे, लक्षात घ्या. सकल अर्थ मती प्रकाशू. याचा अर्थ आमच्या गुरुवर्य शास्त्रीजी महाराजांनी सांगितला. सकल अर्थमती प्रकाशित म्हणजे तुम्हाला आता मी बोलतोय सगळं कळतंय. दारू पिणाऱ्यालाही कळतं दारू वाईट, बरोबर आहे ना. गुटखा खाणाऱ्याला कळतं गुटखा वाईट आहे, पण वाईट आहे आणि ती सुटणं म्हणजे सकल अर्थमती प्रकाश. कळतंय माझं बोलणं? ही गोष्ट वाईट आहे आणि तिला सोडणं म्हणजे गणपतीची तुमच्यावर काय झाली? कृपा झाली, लक्षात घ्या. हा ज्ञान तर सगळ्यांनाच होत आहे. म्हणून असा हा गणपती जो ईश आहे तो सर्व रूपानं त्या ठिकाणी नटलेला आहे आणि त्याची आराधना आपण 10 दिवस करताय, लक्षात घ्या. आणि त्यामध्येच आपला हा सप्ताहाचं या ठिकाणी 29वा श्याम बाबाजींच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने चाललेला हा उत्सव. त्यामध्ये आज मला आनंद वाटला की आमचे या ठिकाणी संगीत विशारद, संगीत रत्न ज्यांचे क्लास आहेत, 200-300 मुलं आज ऑनलाईन संगीत क्लासचे धडे घेत आहेत, देश विदेशातून घेत आहेत. बरं, लक्षात घ्या. ते आमचे संगीत अलंकार सदानंदजी महाराज मगर, तसेच हरिभक्तपरायण ज्यांनी आता साथ केली, त्यांना सुंदर अतिशय गझल गायक, संगीतज्ञ त्या ठिकाणी आमचे प्रकाशजी, किशोरजी महाराज देवटे आहेत. आणि हरिभक्तपरायण काका महाराज, हे की नाही, तसेच दरबारी. ओ क्या बात, अतिशय ही माणसं कमी मिळतात महाराज, लक्षात घ्या. आता सुद्धा आता इतकी सुंदर चाल झाली, ऐका, इतकी सुंदर चाल झाली, इतकं आमच्या मृदंग महर्षी आमचे ऋषिकेशजी आहेत, इतकं सुंदर वादन केलं, पण काही झोप घेत होते मला, हे की नाही. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, आहे की नाही. ज्यांना काही कळत नाही पण काहींनी आनंद घेतला, आम्ही तर आनंद घेतला महाराज, लक्षात घ्या. असो, या ठिकाणी आमचे निवृत्तीजी वाडेकर आहेत, तसेच या ज्ञानेश्वरी व्यासपीठावर जे आहेत आमचे कदम माऊली आहेत, रामायणाचार्य पांडुरंग महाराज कोलधरकर आहेत, आणि आजचे कीर्तनकार यजमान जे आहेत ते भागीनाथ जौगजी आहेत, ज्यांच्या तर्फे या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आहे. माझ्या मागे आज हरिभक्तपरायण आमच्या वारकरी संप्रदायातले आळंदी पंढरपूरचे कट्टर असे पितामह भीष्माचार्य, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे पालवे महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्याबरोबर आलेले मृदंग
म्हणजे मृदंग महर्षी म्हणा, त्यांना गायक म्हणा, उत्कृष्ट कीर्तन प्रवचन चौकोनी चिर आमचे महेंद्र महाराज मळेकर तेही माझ्याबरोबर या ठिकाणी आलेत. माझे सहकारी रामदास महाराजही माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि इथं येण्याचा योग म्हणजे प्रल्हाद जे आहेत, आमचे गणेशजी आहेत आदी, आणि साऊंड सिस्टम ज्यांची आहे हा चैतन्य साऊंड सिस्टम एक नंबर, त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा. धन्यवाद. वातावरण अतिशय सुंदर आहे. बहुसंख्येने या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण वर्ग, माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्षात घ्या. आता फक्त वाजले किती? 10:30 पर्यंतच कीर्तन करणार आहे, जास्त नाही. शॉर्ट बट स्वीट. हा 8:30 ते 10 करायचं होतं ना आपल्याला. 8:30 ते 10:30 शॉर्ट बट स्वीट. थोडं पण गोड आहे की नाही. बदाम कमीच खायला पाहिजे, जर जास्त खाल्ले तर गडबड होऊ शकते. लक्षात घ्या. अतिशय सुंदर नामदेव महाराजांचा अभंग आहे की नामदेव महाराजांना की जे नामदेवराय इतके मोठे अधिकारी होते की मूर्तीतून लहानपणी परमात्म्याला आपल्या अट्टहासानं ज्यांनी जेऊ घातलं ते श्री संत नामदेव महाराज. लक्षात घ्या. ज्यांना साक्षात ईश्वराचं दर्शन होत होतं, जे देवाबरोबर बोलत होते, असे अधिकारी श्री संत नामदेव महाराज हे जेव्हा संतांच्या सानिध्यात आले, ते काही उपासक नव्हते, त्यांच्या घरी भक्ती नव्हते, दामाशेटी होते महाराज. लक्षात घ्या. व्यापाराची पेठ होती. तुमच्या माहिती करता सांगायचं म्हणजे मी पंढरपूरला नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये खेळलेलो आहे. 8वी 9वी मी पंढरपूरला होतो, विवेकवर्धनीला. तुमच्या माहिती करता सांगायचं म्हणजे. आणि सगळे फडकरी आणि या नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये मी खेळलेलो आहे, राहिलेलो आहे. लक्षात घ्या. आणि असे श्री संत नामदेव महाराज की जे नामदेव महाराज देवाच्या सानिध्यात होते, पण जेव्हा संतांच्या सानिध्यात गेले, कोण? निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबा काका आदी आदी ही सगळी संत मंडळी. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा महाराज. काय तो आनंद होता महाराज. इतकी एकता होती परस्पर, इतकं प्रेम होतं. आजकाल थोडंसं दुर्भाग्य आहे की आमच्याच महाराजां मंडळीमध्ये एवढी एकता दिसून येत. आज काळाची गरज आहे, आपण सगळे एक झालो पाहिजे. लक्षात घ्या. जिथं ज्ञानोबरायांनी सर्व समाजातील, सर्व जातीपातीतील, सर्व संप्रदायातील लोक एकत्र केली, मेळविली मांदी यारी यारी लहान थोर याची घंटी नारी नर करावा विचार निमगे चिंता कबला. यारी यारी लहान थोर याची भलती नारी निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती एकमेका लोटांगणी जाती. काय प्रेम होतं महाराज. आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये ही भेटत नाही महाराज. नालायक माणसं, बर्बाद करणारी माणसं अशी रस्त्या रस्त्याला बसलीत. घे तंबाखू, घे गुटखा, घे, फुकट देतात पहिलं. लक्षात घ्या. बर्बाद करणारी माणसं तुम्हाला रस्त्यावर मिळतील, पण जीवनाचा उद्धार, जीवन बदलवून टाकणारी माणसं, ही सज्जन माणसं, ही संत माणसं अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रैमे वेतत दैवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. पहिलं मनुष्यत्व दुर्लभ आहे. हे मानवी जीवन मिळालंय ना, फार सुंदर आहे महाराज. या देहाची देवता इहलोकीचा हा देह देव स्वर्गीचे आमार इच्छितात देवा. स्वर्गीचे आमार इच्छितात देवा. स्वर्गीचे आमार
इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त हो अरे हो जीवन मुक्त मृत्युलोकी व्हावा जन्मामा. या मृत्यूलोकामध्ये आमचा जन्म आणि तो मिळालाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. जर अफगाणिस्तानीमध्ये आलो असतो तर जन्म काय हाल चाललेत बघितले का नाही तुम्ही? काय भारत सुंदर आहे महाराज. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हम बुलबुले हैं उसकी वह गुलसिता हमारा हमारा. हाँ? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला जपते प्रभु नाम की माला. यहाँ हर एक बालक मोहन है और एक एक राधा ग्वाला. ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल इतकं विपुल इतकं त्या ठिकाणी संपन्न सघन सर्व बाजूनी बरं. या भारतामध्ये पावसाळाही त्याच प्रमाणामध्ये हिवाळाही उन्हाळाही. अहो हा पावसाळा बघण्याकरता दुबईची लोक इराक इराण अरब ती लोक इकडे पाऊस बघायला येतात बरं. तुमच्या माहिती करता सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या तिथं असा पाऊस नाही. असा भारत देश कुठेच नाही महाराज. अरे बघा तुम्ही काय 12-12 कोसावर भाषा बदलते. विविध भाषा कोकणी ऐरणी पुणेरी आहे की नाही. विदर्भातली भाषा वेगळी आणि पदार्थ सुद्धा पुरणपोळी कटाची आमटी पापड. जाऊ द्या तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. गुजरात गेला ढोकला फाफडा खमण खाकरा. इकडं केरळमध्ये गेलात तर डोसा मसाला डोसा रवा डोसा. जाऊ द्या तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. लक्षात घ्या काय विविधता आहे महाराज. साहित्यांमध्ये विविधता आहे. शास्त्र अनंत शास्त्र. शास्त्रकार सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा योगाचार वैभाषिक चारवाक दिगंबर 6 आस्तिक 6 नास्तिक. कितीतरी मोठं साहित्य आहे की नाही. या भारतामध्ये इस्लाम धर्माला सुद्धा तेवढीच मान्यता आहे. ख्रिश्चन धर्मालाही तेवढीच मान्यता आहे. हिंदू धर्मालाही तेवढीच पूज्यता या भारतामध्ये आहे. इतर देशामध्ये नाही आहे. दुसरं एक सांगतो विचार स्वातंत्र्य वाक स्वातंत्र्य लोक स्वातंत्र्य याच भारत देशामध्ये. तुमचे विचार जर परखडपणाने मांडायचे असतील तुम्ही मांडू शकता. तुमचे विचार लिहायचे असतील तुम्ही पुस्तक स्वतंत्र पद्धतीने लिहू. आणि युट्यूब असं माध्यम आहे. तुमच्याकडे खरंच कला असेल तर तुम्ही याच्यावर येऊन अख्ख्या जगापर्यंत तुमचा मेसेज पोहोचवू शकता. पण लक्षात घ्या आज वाईटच जास्त पसरवलं जात आहे आणि या वाईटाचा प्रसार होतोय. त्यामध्ये तुम्ही त्याला विरोध करत नाही. बाळापूरकरांना थोडीशी माझी विनंती आहे. मला एक जणांनी प्रश्न विचारला म्हणे महाराज आम्ही चांगल्या पद्धतीने वागलो पुण्यकर्म केली
आचारानं त्या ठिकाणी नैतिकतेनं आम्ही वागलो तरी आम्हाला कोरोनामध्ये त्रास का? पापी लोकांना त्रास झाला पाहिजे होता, मग आम्हाला त्रास का? मी म्हणलं हे पहा, पापी लोक जे पाप करतायत, अनाचार अत्याचार करतायत, त्यांना तुम्ही विरोध केला का? आज हॉलिवूड इतकं वाढलंय बघा ना तुम्ही, बॉलिवूड करोडो अब्जावधी कमी पडतील त्याची उलाढाल ती लोक करतात. एक सेट त्या ठिकाणी अब्जावधीचा सेट असतो त्यांचा. आता बाहुबलीला किती मोठं, कशाला सांगू आता त्यांची, कशाला नावं घेऊ मी, लक्षात घ्या. आणि आज इतकं त्या स्त्रीला महत्व दिलं गेलं, त्या हिरोईनला. इतकी सुंदर आहे का ते स्त्री? मला सांगा बरं. आमच्या शेतातल्या काम करणाऱ्या स्त्रिया जेवढ्या सुंदर, त्यांचा मेकअप उतरला तर तुम्ही घाबराल. तुम्हाला वाटत असेल महाराज काही न जाणता बोलतोय. माझा जन्म गोरेगाव मध्ये झालाय, जिथे आरे कॉलनीला मी शूटिंग लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यांचा मेकअप, एक बट जर अशी झाली तरी ती अशी पकडून करतात ते महाराज. हा, लक्षात. हे सगळं आम्ही जवळून, तुम्ही जर शूटिंग बघितली तुम्ही पिक्चर बघणारच नाही, लक्षात घ्या. कधी कधी ते लाडलाची मी फिल्म बघायला होतो तिथे पार्ल्याला, विले पार्ल्याला, तिथे संन्यास आश्रम मध्ये. त्या अनिल कपूरला तो शॉट जमलाच नाही. पॅकअप करून गाडीत बसून व्हॅन मध्ये निघून गेला महाराज वैतागून. हे सांगायचं कारण खरं आहे का ते मला सांगा. आज खोटा मेकअप, डिजिटल लाईट्स, डिजिटल कॅमेरे, हाय डेफिनेशनचे कॅमेरे, आणि ते सुंदर म्हणून तुम्हाला दाखवतात आणि आमची पोरं पागल होत आहेत. पर खरं प्रेम आहे का ते? खोटं प्रेम आहे. आणि त्या प्रेमाला पाहून आज आमची तरुणाई इतकी विकृत होत चाललेली आहे की मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. झाले की नाही? बरं, याला विरोध तुम्ही केला का? बोला ना. मला काय करायचंय? आम्ही कशाला बोलू? आम्ही कशाला वाईट होऊ? नाही, लक्षात घ्या. तमाशा देखने वाले खुद तमाशा न बन जाना. दुसऱ्यांचा तमाशा बघता बघता तुमचा तमाशा होतोय तुम्हालाही कळलेलं नाही. लक्षात घ्या. या पापाला तुम्ही अनुमोदन देता. ऐका, कलीचे महिमान असत्य असे रिझले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची. जर त्या मुलीचे पाऊल चुकत असतील तर तुम्ही बोला. तो मुलगा चुकत असेल तर त्याला तुम्ही, कशाला मी बोलू? नाही बोललं पाहिजे. लक्षात घ्या. त्याला विरोध करा. जर केलं नाही तर ते पाप वाढतील. अहो काय सांगायचं, आम्ही संस्थानं थोडीशी चांगली केली, थोडीशी मंदिरं जास्त केली आहे की नाही. चांगलं जरा गणेशोत्सव साजरा केला का यांच्या पोटात गोळा येतो. ते म्हणजे महाराज लयच मंदिरं झाली हो. आणि आम्हाला मळगून म्हणतात लयच महाराज झाले, आज लय तुम्ही युट्यूबवर तसं बोलतात. अरे म्हणलं मूर्खा, हायवेला जा ना, किती ढाबे झालेत मोज ना, किती बियर बार झालेत बघ ना, का डोळे फुटले तुझे. आज एका वर्षात, एका महिन्यात किती पिक्चर रिलीज होत आहेत, किती वेब सिरीज निघतायत. हा, असं वाटतं बांबू घेऊन ठोकून काढावं महाराज. लक्षात घ्या. वाईट वाटतं महाराज. लक्षात घ्या. आज धर्म वाढीसाठी तुमचं कोणतं कार्य आहे? कीर्तन सुरू व्हावं, मंदिर सुरू व्हावी, काय असं तुम्ही केलं? तुम्ही सांगा बरं. आवाज उठवला तुम्ही? नाही ना उठवलं महाराज. आज आमच्या वाईट वाटतं की आज आमच्या भारतवर्षामध्ये, जिथं रशियामध्ये, अमेरिकेमध्ये आज गीता शिकवली जाते, वैदिक संस्कार त्यांच्यावर केले जात आहेत, आमच्या पोरांना गीता माहिती आहे? ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, आपला कथा, आपला भारताचा पूर्व इतिहास, औपनिषदकालीन इतिहास माहिती आपल्याला? काहीही माहिती नाही महाराज. लक्षात घ्या. खावे प्यावे लावे असावे सदैव, आहे की नाही? खाओ पिओ मौज करो मजा करो. विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से. देव धर्म सांदी पडिले सका, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से. देव धर्म पडिले सका, विषयी गोंधळ गाजत से. हरी विषयी धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. लक्षात घ्या. जशी देवावर आपली भक्ती पाहिजे, साधू संतांवर जेवढा आदर, प्रेम, निष्ठा पाहिजे,
तेवढी नाही महाराज, लक्षात घ्या. आज निष्ठानिष्ठी आणि त्याच्यामुळं हा परिणाम सगळ्यांना भोगावा लागलेला आहे. भीष्माचार्यांनी विचारलं, तुम्हाला असं वाटत असेल मी असंच बोलतोय, प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो, आचार्य भीष्माचार्य उत्तरायण सुरू होणार होतं, सुरू झालं होतं आणि असं वाटलं की भगवान श्रीकृष्ण यावेत, त्यांनी मला दर्शन द्यावं. भगवान श्रीकृष्ण पांडव तिथे आले आणि मग ते बोलता बोलता धर्मनीती सांगता सांगता देवाला सहज विचारलं, भीष्माचार्य मी एवढं ब्रह्मचर्य धारण केलं, धर्मपूर्वक या ठिकाणी राज्याचं शासन अनुशासन केलं, मग मला हे दुःख का भोगावे लागले? तेव्हा 3-4 कारणं, त्या कारणामध्ये एक कारण त्यांनी सांगितलं की आचार्य भीष्माचार्य, द्रौपदी वस्त्रहरण होत असताना त्या ठिकाणी तुमचं सामर्थ्य होतं की त्यांना तुम्ही प्रतिकार केला पाहिजे होता, बरोबर आहे, प्रतिकार केला पाहिजे होता, तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे होतं, नाही तर तिथून उठून तरी जायला पाहिजे होतं, पण तुम्ही उठून गेला, त्याचा परिणाम शरशय्येवर. तसं हा कोरोना आज सगळ्यांना का त्रास झाला याचं कारण आहे, अजूनही जाग व्हायचंय, लक्षात घ्या आपल्याला. आज आपल्या मुलांचं खरं हित कशात आहे, आपल्या मुलीचं हित कशात आहे, मॉडर्न व्हावं, हायटेक व्हावं, मी त्याच्या विरोधात नाही, पण आम्ही हायटेक आहोत, आम्ही ऍडव्हान्स आहोत, लक्षात घ्या. आम्हालाही वाटतं की पुढचं जनरेशन नक्कीच त्या ठिकाणी ऍडव्हान्स व्हावं, पण इंजिनियर व्हावं, वकील व्हावेत, कलेक्टर व्हावेत, IAS अधिकारी व्हावेत, पण याच्या बरोबर त्यांचं मानसिक हित कशात आहे, बौद्धिक हित कशात आहे, शारीरिक हित कशात आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. अजून मानसिक हित. आज आमची पोरपोरी ते पिक्चर बघतात आणि मन आज विकृत होत चाललेलं आहे, लक्षात घ्या. बुद्धी जी आहे ती सत्पक्षपातीनी असते, पण त्या बुद्धीवर सुद्धा आज जळमट आलेली आहे. नाही त्या विचारांचं त्या ठिकाणी काय झाले, काहूर माजलेलं आहे. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. लक्षात घ्या. ते पिक्चर कशाला त्यांची दुःख पागलपणानं डोक्यात घेताय महाराज. धर्मग्रंथ वाचा तुम्ही, साहित्य वाचा महाराज, पण ते राहिले बाजूला. आणि म्हणून या करता तुमच्या, आणि दुसरं सांगतो, डॉक्टर लोक तुम्हाला फाडतील पण त्यांना मन सापडणार, बुद्धी सापडणार नाही. लक्षात घ्या. मेंदू, ब्रेन म्हणजे बुद्धी असं नाही, बुद्धी सूक्ष्म आहे. चित्त सगळा जन्मांतरीचा डाटा तो त्या चित्तामध्ये आहे. किती सूक्ष्म आहे तो, सूक्ष्म आहे बरं तो कुठल्याच डॉक्टरला दिसणार नाही, लक्षात घ्या. आणि या विज्ञानानं कधीही ईश्वराची बरोबरी करता पण येणार नाही महाराज. मला सांगा, आता ह्या नद्या वाहत आहेत, किती तोट्या लावल्या म्हणजे नद्या वाहतील, किती टँकर वाहता येईल का? असं नाही महाराज. निसर्ग, अहो इतकं सुंदर शरीर आहे, बघा ना तुम्ही. हे केस जडही आणि चेतनही आहे. केसाला कापताना दुःख होतंय का? होते दुःख? नाही, ते जड आहे आणि वाढतात सुद्धा. नख जड पण आहे आणि चेतन आहे, लक्षात घ्या. रक्त सुद्धा अजून विज्ञानाला बनवता आलेलं नाही, बनवता येणार नाही. रक्त जाऊ द्या, लाळ, आपली जी लाळ आहे ना, फार महत्वाची आहे. आमची पोरं ती थुकून घालवत आहेत. लाळ फार महत्वाची, लक्षात घ्या. ईश्वरानं अनेक अलौकिक दिव्य अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, असे सुंदर अवयव दिलेत महाराज, लक्षात घ्या. पण आपल्याला त्याची किंमत कळाली नाही. कळली किंमत? कळाली नाही. याचं कारण संगती आपली बरोबर नाही. का कीर्तनात यावं, का वैष्णवांच्या संगतीत यावं, तर संत संग जो आहे, संग सताम सकल मंगल मातन होते. मगाशी तुम्हाला श्लोक सांगितलं की मनुष्यत्व दुर्लभ आहे, नंतर मनुष्यत्वामध्ये मुमुक्षुत्व हे दुर्लभ आहे, आणि नंतर महापुरुष संश्रय, हा महापुरुषाचा आश्रय, महापुरुषाची संगत, त्याचा संग. महाराज, संतांची संगती इतकी आनंददायी असते. संत संगतीचे अभंगाच्या पहिल्या संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख.
संत संगतीचे काय संत संगतीचे काय सांगू सुख 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 आपण परीखे नाही देते 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 हे आपण परीखे नाही देते आपण परीखे नाही देते साधू थोर जाना 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 थोर जाना साधू थोर जाना साधू साधू थोर जाना 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 रे साधू थोर जाना रे साधू थोर जाना बाबा टाळ्या वाजवा जरा क्या बात है जय हो किशोर संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे संत संगती अजून तुम्ही अनुभवलेली नाही पण ज्यांनी अनुभवलेली नाही भगवान बाबांना ज्यांनी बघितलेलं ना नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यातनं पाणी येतं महाराज लक्षात घ्या हा फक्त आठवलं तरी आणि ज्ञानोबराय म्हणतात तो साधू जर तुम्ही आठवला ना कदाचित विपाय आठवला चित्ता तरी दे आपुली योग्य तो साधू जर तुम्ही मनात जरी आणला ना त्याची योग्यता आपोआप तुमच्यामध्ये येते इतकी संगती महान आहे महाराज लक्षात घ्या या संत संगती संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंते संत संग याचं कारण आहे जर चुकीच्या माणसाच्या संगतीत तुम्ही जर गेलात ना तर जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही महाराज मित्र सुद्धा चांगले पाहिजे सन्मित्रम स्वयोषिती रतिश्चाज्ञा परा सेवका मित्र सुद्धा चांगले पाहिजे है की नाही पापा निवारयती योजयते हिताय गुणान प्रगटी करोती आपद्गतन जहाती ददाती काले सन्मित्र लक्षम इदम प्रवदंती संता मित्र सुद्धा असा करा की जो तुम्हाला आपत्काली संकटामध्ये वाचवेल मदत करेल लक्षात घ्या जो तुमचं गुणवर्णन करेल निंदा करणार नाही असा मित्र पाहिजे नाहीतर मागून सुरा खुपसणारा दगा देणारा धोका देणारा बर्बाद करणारा अशाची संगती कधी करू नका लक्षात नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात दुस्संग सर्वथैव परित्याज्य अहो थोडासा संग ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला उसंगे नाडला साधू जायचा महाराज ढेकूण आहे ना हिरा जो आहे ना हिरा इतका टणक असतो की हिरा ठेवीत ऐरणी वाचे मारिता जो घणी तो ऐरणीमध्ये शिरतो नाही तर त्या घणामध्ये शिरतो इतका टणक असतो महाराज पण तोच हिरा एक दिवस एक रात ढेकणाच्या संगतीत आला ठिसूळ होऊन जातो तो जर हिऱ्यावर तो परिणाम होतोय
तर आपल्या हिरोवर किती होत असेल महाराज. हा, लक्षात घ्या. म्हणून संगती अतिशय सावध रीतीनं करा. ती संतांची पाहिजे. लक्षात घ्या. जिथं ईश्वर सुद्धा ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या संगतीमध्ये नाही नाही, संतांची संगत देवापेक्षाही मोठी आहे महाराज. सगळं मिळेल तुम्हाला. आमचे अतिशय सुंदर कीर्तनकार आमचे गुरुवर्य सदानंद महाराज ते म्हणायचे, महाराज मी अजूनही त्यांची कीर्तन मला फार आवडायची. ते त्या पद म्हणायचे, तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गज बाज मिले सब साज मिले मनवांचित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई कहे निपट निरंजन सब कुछ मिले संत संग दुर्लभ रे वाई संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. इतकं सुंदर म्हणायचे, अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं मला. सगळं मिळेल तुम्हाला जगामध्ये. तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. सुंदर स्त्री सुद्धा मिळेल, सुंदर बंगला मिळेल, गाडी मिळेल, सगळं ऐश्वर्य मिळेल, पण संत संगती दुर्लभ रे भाई महाराज. चांगली माणसं या जगामध्ये मिळत नाही महाराज. आज मी कीर्तन करतोय, शास्त्रीजी मिळाले म्हणून या संप्रदायामध्ये. लक्षात घ्या. आज शास्त्रींसारखं व्यक्तिमत्व आमच्या जीवनात नसतं तर आम्ही या परमार्थात राहिलो नसतो महाराज. 80 ते 90 विद्यार्थी आज गडावर अध्यापन करतायत. चांगली संगती मिळाली पाहिजे. आणि देवाला तुकोबांनी कितीतरी वेळा चांगली संगती मागितलेली. नाही नाही, देवापेक्षा संतांची संगत फार अनंत उपकार. काय सांगू आता संतांचे. मग देव का श्रेष्ठ नाही? देवाला काय एवढं? याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगितलं ना. देव तुम्हाला काही दिशा देणारा, तो बोलतही नाही, तो दिसतही. दिसलाय का? आता जेवढे बसलेत, आवाज जेवढे बसलेत त्यांच्या मनामध्ये एक देवाविषयी वेगवेगळी कल्पना. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी आहे की ना. देव नटला नाना परी. मी सांगू, तुम्ही सुद्धा देव आहात. तुमच्यासारखा या जगात दुसरा कोणी आहे का? बोला ना. तुमच्यासारखं आहे का कोणी जगात? अमेरिकेत, कुठं आफ्रिकेमध्ये नाही ना महाराज. लक्षात घ्या. युनिक आहात तुम्ही, ईश्वराची रूप आहात तुम्ही. पण तुम्हीच आपणच आपल्याला ओळखले नाही. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात, दुसरीकडे लक्ष कशाला देता. आज मी बऱ्याचशा मुलींकडे बघितलं, अमेरिकेची प्रगती सांगतात मला. महाराज ऍपल 13 आलाय, सगळी माहिती त्यांना, गाड्याच्या माहित्या, देशातली माहिती, इलेक्ट्रॉनिक, सगळं जग माहिती आहे. लक्षात घ्या. पण स्वतःची माहिती नाही. उद्धरी आत्मनात्मानम. साधू स्वतःकडे बघण्याकरता सांगतो. आज आमच्या माता मावल्या बघा ना, दुसऱ्याकरता मरमर मारतात. जरा नवऱ्याने स्तुती केली, काय बाई लक्ष्मीच आहे, काय काय कष्ट करते हो, का लागली कामाला. सासून स्तुती केली, का लागली कामाला, आहे की नाही. सुनबाई हुशार असेल ती पण सासूची स्तुती करते, ती पण काम करते. मला कामाकरता जीवन मिळालंय का? नाही. रामाकरता जीवन मिळालं. संगती चांगली पाहिजे. लक्षात घ्या. संगतीचं फार मोठं. आणि त्या साधूची संगती मिळाली, काय सांगावं महाराज, परिवर्तन करतो. एकदा काय झालं, एक साधू असा बोटीनं चालला होता आणि त्या बोटीमध्ये बरीचशी माणसं, त्यामध्ये 4-5 विचित्र पोरं होती, जरा तुकार पोरं. त्या साधूला बघितलं, साधू तेजस्वी होता महाराज. आणि साधूला बघितलं ना का जरा द्वेष करावासा वाटतं. आमच्याकडे बघितलं का लोकांना जळावंसं वाटतं. बरोबर ना, आहे की नाही. पण आम्ही म्हणत असतो, जलने वाले जला करे, किस्मत हमारी साथ है. अरे जळायचं कशाला, बरोबरी करा ना. आणि ज्ञानोबा भगवान बाबाचे ऐश्वर्य संपन्न संतांचे आम्ही पोरं आहोत, लेकरं आहोत महाराज. लक्षात घ्या. आम्ही जर रडके दिसलो तर लाज कुणाला आहे? पोरग नागडं उघडा असेल, कुणाचं? पाटलाचं. कुणाला लाज आहे ती सांगा बरं? पाटलाला. पोराला काय घेणं देणं? उद्या आम्ही जर रडके निघालो, लाज कुणाला आहे? माऊलीला, श्यामबाबांना. आम्हाला काय घेणं देणं? त्यांची लेकरं आहोत मला. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी संत, तो ती पोरं, ती विचित्र, ती त्याला साधूचं तेजस सहन होईना. त्यांना दगड मारायला लागले. कुठं? त्या चालत्या त्या नावेमध्ये. नंतर पाणी टाकायला लागले. साधू शांत होत. साधूच्या समोर देव प्रगट झाला. नीट आहे का?
आणि तो देव म्हणला साधू जी महाराज जी, बोले क्या है? वो तकलीफ दे रहे हैं आपको. हिंदी समझ में आती है ना? आपको तकलीफ दे रहे हैं, क्या करूं? बस सिर्फ इशारा कर दो, नाव पलटी कर देता हूं. कोण म्हणतोय? देव म्हणतोय साधू, नाव पलट देता हूं. बोल दो, उनको ढकेल देता हूं. बोलो, सिर्फ इशारा करो. साधू म्हणलं, देवा एवढं करण्यापेक्षा जर त्यांच्या बुद्धीचाच पालट केला तर किती उपकार होतील देवा तुझे. पण देव करत नाही महाराज. आणि साधू संत सांगतात, बुद्धीचा पालट धरारे मागुता हा नाही मनुष्य देव. बुद्धी पलटवणारे संत आहेत. नवे नवे, नीट ऐका बरं, आता नीट ऐका. थोडासा विषय नाजूक आहे, नवीन विषय आहे. काय माहित आहे का? 3 प्रकार आहेत देवाचे, ईश्वराचे. त्याच्या स्वरूपाचे किती प्रकार आहेत? 3. निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन करणारे योगी आहेत, ज्ञानोबरासारखे मोठे मोठे संत आहेत की जिथं आपली पोच जात. कारण का ज्ञानोबर म्हणतात, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी. आणि निर्गुण साकार म्हणजे कृष्णादी, कृष्ण विष्णू हे जे अवतार आहेत ना, हे निर्गुण साकार आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला, त्याची सुद्धा उपासना करणारे भक्त संत वेगळे आहेत. आणि सगुण साकार, त्याची भक्ती करणारे वेगळे आहेत. आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे त्या साधूची. नामदेवराय सुद्धा, ज्यांचा अभंग आहे, ते सुद्धा संतांच्या सभेमध्ये कच्चे ठरलेले आहेत की नाही. अहो, सगुण साकार परमात्म्याचं त्यांना काय होत होतं? दर्शन होत होतं, देव बोलत होते, तरी सुद्धा संतांच्या सभेमध्ये ते कच्चे ठरले. संत श्रेष्ठ काय आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. याचं कारण आहे संत सरोवर आहेत. सर्वर माहिती आहे ना? इंटरनेट मालूम आहे की नाही? इंटरनेट ब्राउझिंग सर्चिंग चालू असते ना तुमची, लक्षात घ्या. हे इंटरनेट वरचं जे जाळ आहे ना, हे सगळेच वापरतो आपण, बरोबर आहे ना? आपण कनेक्ट आहोत बरं, सगळे आपण त्या इंटरनेटशी जुळलेलो आहोत. तुम्ही काय सर्चिंग करता, काय ब्राउझिंग करतात, हे तुम्ही लपवू शकत नाही. लक्षात घ्या बरं. तुम्ही किती वेळा काय काय पाहता हे त्यांना कळतं, कुठल्या या वरच्या इंटरनेटवर. आणि याच्यावर नियंत्रण करण्याकरता खाली एक इंटरनेट आहे, ते हॅकर वापरतात. हॅकर, ते कोणतं इंटरनेट आहे? त्याच्या खालचं इंटरनेट आहे. माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती तुम्हाला, लक्षात घ्या. हे खाली एक ते हॅकर, त्यांचं कोड लँग्वेज ते वेगळं असतं, लक्षात घ्या. आणि एका पोराने, अमेरिकेतल्या एका मुलानी, छोट्या 14-15 वर्षाचं पोरग होतं, त्यांनी ते यूज केलं, ते कोड वर्ड यूज केलं ते. आणि त्यांनी काय केलं, बँकेचं प्रत्येकाचं खातं हॅक करून त्यातले 1-1, 2-2 पैसे काढले. किती? 1 आणि 2 पैसे. तुम्ही विचार कराल 1-2 पैशाचा? बँकेने सुद्धा विचार केला नाही महाराज. पण कितीतरी हजारो खाते आणि त्याच्यातले 1-1, 2-2 पैसे काढले. आणि ह्याच्या खात्यावर एकदम एवढी मोठी रक्कम आली आणि ती कळली सरकारला. एवढी मोठी रक्कम ह्यांना आलीच कशी काय, कुठून आली? विचार केला तेव्हा त्याला कळलं की यांनी हॅक केलं सगळे खाते. लक्षात घ्या. पण त्याला शेवटी प्रशासनानं त्याला चांगला सत्कार करून त्याला चांगला जॉब दिला, कारण का बुद्धी येते शेवटी. लक्षात घ्या. ते खालचं, त्याचं वरचं आपण इंटरनेट आपण सगळं यूज करतो, याच्या खालचं एक इंटरनेट आहे. आणि याच्या खाली सुद्धा एक इंटरनेट आहे जे CBI, मिलिटरी, पंतप्रधान ही लोक वापरतात. लक्षात घ्या. जागतिक इंटरनॅशनल लेवलची जी लोक वापरतात की सगळ्यांवर लक्ष ते इंटरनेट ठेवतं. कळतंय बोलणं माझं? तसं ही ईश्वराची शक्ती आहे अनंत रूपानं, कार्यरूपानं ती आपण पाहतोय, सृष्टी रूपानं, हे की नाही? ही पाहतोय आपण. पण याच्या पलीकडे जी ईश शक्ती आहे ती आपल्याला माहिती. तुझी येसते वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्ते तुझी
तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते. ही सत्ता कुणाची आहे? आपण पाहतोय, ऐकतोय, हा हात उचलला जातोय, तुम्ही माझ्याकडे पाहतात, एवढ्यासा सूक्ष्म डोळ्यामध्ये एवढी सृष्टी सामावते. कधी विचार केलाय? काय जीभ दिले महाराज. गुलाबजामुन इथं लावता का इथं कुठे? आणि तेवढ्याच भागात इथं गेल्यावर काही समजतच नाही महाराज. काय सेन्सिटिव्ह दिलंय बघितलं. आणि याला किंमत कुणामुळे? त्याच्यामुळे. पण ते अजून तुम्हाला आपल्याला माहिती, हे संत माहिती करून देतात. नाही लक्षात आलं? केस डोक्यावर जोपर्यंत आहेत चमेली तेल लाव, आवला तेल लाव, बदाम तेल लाव, जॅस्मिन तेल, काय काय लावतो आपण, शॅम्पू, कंडिशनर, काय काय जोपर्यंत आहे तोपर्यंत. एकदा कट झाल्यावर घेता का परत? नाही दे माझी केस. नख कापली जोपर्यंत आहे त्याच्यावर काय डिझाईन करतात पोरी. इकडं नाही तिकडचं सांगतो, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत नख आहे, कट झाल्यानंतर ठेवलाय का नख फेकून देतो, लगेच टाकून देतो महाराज. दात डेंटिस्ट कडे गेलात, जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉलगेट काय 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 यूज करतो आपण. पण एकदा का तो दात पडला का त्या दाताकडे पाहत सुद्धा रक्त जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत बरं वाटतं. पण ते बाहेर पडलं, आपल्याच रक्ताला पाहण्याची किळस येते महाराज. नाही अजून कळलं तुम्हाला मी काय बोलतोय ते? कुणामुळे किंमत आहे? जोपर्यंत आत्मस्पर्श आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. आणि त्या आत्म्यालाच तुम्ही ओळखत नाही. याची ओळख करून देणारे संत आहेत. त्या ईश्वराची ओळख करून देणारे संत आहेत. आहे तो जवळ तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयावरी. तो सगळं आपल्या जवळ आहे, पण त्याला पाहताय. हे डोळे बाहेर पाहतायत, पण आतमध्ये कधी पाहण्याचा प्रयत्न केला का? बसा ना जरा. आणि या कोरोनामध्ये थोडस काय, इतकी सुट्टी मिळाली आमच्या माता मावल्यांना, पण त्यांनी काय केलं, युट्यूब वर बघून बघून पदार्थच बनवले. आहे की नाही? मला माहिती आहे सगळं. तुम्ही नाही सांगितलं तरी मग आम्हाला सगळं लक्षात येतं. लक्षात घ्या. मग कुणी अभ्यास केला नाही, कुणी नुसते वेब सिरीज, वेळ घालवला महाराज. लक्षात, स्वतःकडे पहा. साधू संत स्वतःकडे. जग तुम्हाला बाहेर पाहायला शिकवतं. इतर लोक तुम्हाला बाहेर पाहाल, संत जे आहेत अंतर्मुख व्हायला सांगतात तुम्हाला. आणि ते तुमच्याकडनं होत कीर्तन ऐकताना. पण जर तमाशा असता तर हो हो हो, ऑर्केस्ट्रा असता तर आहे की नाही. लक्षात घ्या, ही बहिर्मुख आहेत इंद्रिय. पण ही ना अंतर्मुख करणारी कधी होता ती? संतांच्या संगतीत आल्यावर. आणि संतांचे आनंद नाही नाही, देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे महाराज. तोरण महाराज असं काय म्हणतात? हा, देवापेक्षा. काय झालं? शक्ती लागली लक्ष्मणाला. वेळ कमी आहे, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. प्रभू रामचंद्र जांबवंताकडे पाहत होते. जांबवंत म्हणाले, देवा प्रभू, म्हणले याच्यावर उपाय करणार एकच आहे. म्हणले कोण आहे लवकर सांग. म्हणले सुषैन वैद्य. म्हणले कुठे आहे? लंकेमध्ये. अरे म्हणले शत्रू पक्षामध्ये. तसा विचार करू नका, तू फार सज्जन आहे. आणि म्हणले पण त्याचा परिचय तो कोण आणणार? म्हणे हनुमंत आहेत ना. अतुलित बलधामम स्वर्णशैलाहोदयहम. ऐक ना, उठले, जी उड्डाण केली लंकेमध्ये गेली. आणि त्या रात्री तेवढं त्या वेळेला सुषेण वैद्याला उठवलं. घाबरला तो. पुन्हा लंका जाळायला. अरे म्हणले लंका नाही जाळायला आलो. म्हणले कशाला आलात? काय नाही म्हणले, ते काहीतरी झालंय लक्ष्मणाला. मेघनाथानी फार निपचित पडलेले आहेत म्हणले लक्ष्मण. बरोबर ठीक आहे म्हणले, पण आता मेडिकल इकडं, ऑपरेशन करण्याची सगळी उपकरणं इकडं तिकडं, कसं काय मी त्याची चिंता करू नका. बायका पोरासह सगळ्या मेडिकलसह उचललं आणि प्रभू रामचंद्राजवळ आणलं महाराज. जसे उतरले, प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला, पुढे गेले. लक्ष्मणाला ते पाहिलं, चेक केलं, सांगितलं द्रोणागिरी पर्वत आहे, त्यावर संजीवनी नाव ती आणावी लागेल, ती पण सूर्योदयाच्या आत. आणि सगळं काही झालं. प्रभू रामचंद्रांना असं वाकून नमस्कार केला आणि पुढे हनुमंतराय असे उभे होते. त्यांना जाता जाता साष्टांग दंडवतच घातला. कुणी? सुषेण वैद्यांनी.
प्रभू रामचंद्रांना वाईट वाटलं. अरे मला नुसता नमस्कार आणि हनुमंतरायांना दंडवत. प्रभू रामचंद्रांनी खटकलं ते म्हणले सुषेण, अरे म्हणले तुम्ही मला नुसता साधा नमस्कार केला आणि हनुमंतरायांना साष्टांग दंड. ते म्हणले देवा तू गप्प बस, बोलू नको तू. अरे तुझं दर्शन दुर्लभ आहे, हा तू कळत नाहीस कुणाला, है की नाही. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिणला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा, देव कावो विटेवरी उभा उभा. त्या वेदाला वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, तिलाही तो कळला नाही. कुठं कळतोस तू, अगम्य आहेस महाराज, अनाकलनीय देवा तू आहेस, आम्हाला कुठं कळतो तू. आणि तुझ्या दर्शनाकरता असं सांगितलं जातं घरादाराचा त्याग करावा लागतो, हा बायका पोरांचा त्याग करावा. जाळोनी संसारा बैसलू अंगणी, जोवरी तुम्हा मागिलांची आस, त्याग करावा लागतो देवा. पण हनुमंतरायांनी इतके उपकार केले, इतके उपकार केले, मला कशाचाच त्याग करावा लागला. माझ्या बायका पोरासह धंद्यासह त्यांनी तुझ्यापर्यंत आणलं. म्हणून अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. साधू थोर त्रिवार सांगतायत. साधू थोर जाणा कलियुगी. पण आज पाहायला मिळतंय महाराज, सिदंती संता विलसंत्य संता पुत्रा म्रियंते जनकश्चिरायु परेषु मैत्रीम स्वजनेषु वैरम पश्यन्तु लोका कलिकौतुगानी. या कलियुगामध्ये आज सज्जनाला कुठं किंमत आहे हो? आहे किंमत? आज सज्जन माणसं कोपऱ्यात बसलेली आहेत. आज 2 नंबरचे धंदे करणारे, चापलुसी करणारे, ज्याच्याकडे थोडासा पैसा आला तो आज देव झालाय महाराज. सर्वे गुणाः कांचन माश्रयन्ते सै वक्ता सच दर्शनीया. आज त्याला मोठेपण आलाय. जी खरी बुद्धिमान आहेत, जी खरी सज्जन आहेत, सिदंती रडतायत, दुःखी आहेत महाराज, रडतायत, ती अश्रू येतात त्यांच्या डोळ्यासमोर. आणि नालायक माणसं आज पुढे महाराज, आहे की नाही? आज अंग प्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया आज फ्रंट पेपरला आहेत. त्यांची वाह आहे. आमच्या पतिव्रता स्त्रियाला कोण विचारतोय? जरा वाईट वाटेल तुम्हाला, फार वाईट वाटेल, पण ती सांगितल्याशिवाय तुम्हाला मी किती संस्कृत बोललो तरी कळणार, पण ते कळेल. गांडू भडवे मजा करे, नीट ऐका. गांडू भडवे मजा करे मर्द के होत हाल, पतिव्रता तो भूकी मरे पेडे खाय छिनाल. विठाला विठाला विठाला.
सांगतोय तुम्हाला, कारण का संस्कृत किती बोललो असतो, मला भरपूर बोलता येतं. आता श्लोक म्हणलं सिदंती संता विलसंत्य संता पुत्राम्रियंत, हे लवकर कळणार नाही, पण हे लवकर कळेल तुम्हाला, लक्षात घ्या. आणि फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत. इथं तारणारे फक्त साधू आहेत. देव तो भेटत नाही, तो दिसत नाही, लक्षात घ्या. पण त्याच्याशी कनेक्ट असणारे संत आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्या इंटरनेटशी, त्या तत्वाशी, परमात्मा सत चित आणि आनंद स्वरूप आहे. अबाध्यमानत्वात सत रूप हा, ज्याचा तिन्ही काला त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम, या पदार्थांचा, या सृष्टीचा यदृश्यंत नष्टम सांगितलेलं, जे दिसतंय ते नष्ट होण्याकरताच आहे महाराज. पण जे अबाधित आहे, भूतकाळामध्ये होत, आज आहे, पुढेही ते राहणार. तुम्ही आम्ही आता आहोत, 50-100 वर्षानंतर राहणार काय? मी इथं नाही वशिला, लक्षात घ्या. मग इथे राहण्याकरता नाही महाराज, लक्षात घ्या. मग सदैव ते ईश्वराचं जे स्वरूप आहे, सत्य आहे, चित्त म्हणजे प्रकाश. या जगाला तुम्ही पाहतात प्रकाश म्हणून, ही लाईट्स आहे म्हणून तुम्ही मला पाहताय. तमेव भांतमनुभूती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्या प्रकाशानं तुम्ही प्रकाशित होत आहात, लक्षात घ्या. तमेव भांत मनुभूती सर्वम भयादस्याग्निस्तपति भयात तपति सूर्या भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्योर्धावती पंचम. असं तो परमात्मा प्रकाश रूप आहे. चित, सत, चित आणि आनंद. आनंद सुद्धा हे स्वरूप आहे. आता केवळ दुःख असते तर आपण जगलो असतो का? श्रुती सांगते आनंदात देव खलविमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयत्नम अभिसंविशंती. हे का सांगतोय तुम्हाला? या परमात्म्याच्या या स्वरूपाचं दर्शन करणारे हे संत आहेत, साधू आहेत महाराज. संत का श्रेष्ठ आहेत? त्या परमात्म्याचं कनेक्शन त्यांच्याबरोबर. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया झाडू संतांचे मार्ग. लक्षात घ्या, आम्ही निरोपे आहोत महाराज, लक्षात घ्या. ते देवाशी कनेक्ट. आपलं काय कनेक्शन? देवाला आपण ओळखतोय का? काय आहे? एक कलेक्टर, त्याच्यात एका सोबत ड्रायव्हर पण होता, नोकर पण होता. नोकराला 8,000 पगार, ड्रायव्हरला 15,000 पगार. आणि त्याचा जो पोरगा होता कलेक्टरचा, त्याला 1 लाख रुपयाची एका वेळेला खेळणी. कळतंय माझं बोलणं तुम्हाला? कलेक्टरच्या घरामध्ये जो नोकर आहे त्याला 8,000, ड्रायव्हरला 15,000 आणि मुलाला एका वेळेला 1 लाखाचं खेळणं. मग आता ह्या ड्रायव्हरनी म्हणावं का मला पण 1 लाखाचं खेळणं जमेल? कसं देईल तो? कारण का आपण काही घरचे संत घरचे आहे की नाही? ठाकलो से द्वारी देवाची द्वारी उभा क्षण भरी आहे की नाही? ते घरचे आहेत महाराज. संत कोण आहेत? देवाचा आपल्या मधला दुवा आहे संत म्हणजे, लक्षात घ्या. मस्तीमध्ये असतात महाराज संत. हा एक साधू असा पडला होता आणि सिकंदर सगळ्या जगाला जिंकून आपला फेरफटका सकाळी मारण्याकरता म्हणून आपल्या सैन्यासह चालला होता. आणि साधू फकीर, जो फिकीर नाही करते वो फकीर होते महाराज. हा, आम्ही त्यांच्यामध्ये राहिलेलो आहे. संन्याशांमध्ये मी 11 वर्ष राहिलेलो आहे. काही फकीर मला भेटले महाराज, खरंच. एक तर झोला घेऊन, त्याला झाड दिसलं कशाचं? आंब्याचं. ते झोला होता. खाली 2-3 गावकरी होते. म्हणजे महाराज ऊपर चढ़ रहे. बोले हाँ हम अच्छे लगे, मतलब ऊपर चढ़ता हूं तोड़ने के लिए. तर ते लोक म्हणले बाबाजी ऊपर चढ़ रहे तो झोला नीचे रखो. ते काय म्हणले साधूजी? नहीं बोले ऊपर जाएंगे, ऊपर से कहीं रास्ता निकल जाए तो वहां से चलेंगे. एक साधू असा चालला होता. ते वाऱ्यानं त्याची केस अशी इकडे यायला लागली, अशी डोळ्यावर फिरला ना असा. त्याला काय, जे समोर दिसल तेवढं जग, माग काय काही नाही ना. ते साधू अशी फक्कडकी असते ना, तुम्हाला काय सांगायचं महाराज. असे फक्कड साधून तो झोपला होता, रस्त्यात झोपला होता. सकाळचं ऊन खात होता. ते सैन्य त्यांचा आणि त्याचा वाद झाला. जरा बाजूला हो. सिकंदर. तो म्हणजे कोण सिकंदर? बोले ज्यांनी जग जिंकलंय, जगत जेता आहे तो, सम्राट आहे तो. म्हणलं असेल, आम्हाला काय घेणं देणं आहे? मला झोपू दे ना, मला माझा आनंद घेऊ दे ना. ती चर्चा करताना ते सिकंदर तिथं आला. अरे म्हणजे मला ओळखत नाही का? म्हणजे कोण तू? ईश्वराशिवाय हरिविण सौजन्य, तू घरचा मोठा, घरी आम्हाला काय?
आमची साधू लोक संन्याशांमध्ये आम्ही जरा मोठ्यानं ती मोठे मोठे सेठ दिल्लीचे पंजाबचे असे पैसे घेऊन उभे असतात. जरा मोठा आवाज आला, ऊंची आवाज नहीं करना, घर में बीबी नहीं सुनती, हमें सुनाता है क्या? काय कळतं का नाही तुम्हाला? फक्कड श्यामजी बाबा होते ना तुम्हाला ना, बाबाजींनी मगाशी सांगितलं, आम्ही त्यांच्याबरोबर वारी केली म्हणले, आहे की नाही? लक्षात घ्या, साधूची संगती पाहिजे, संगतीशिवाय पंगती घडणार नाही ना महाराज. मग सिकंदरला राग आला, अरे म्हणले काय एवढा तुझी काय एवढी मस्ती आहे म्हणले, मी राजा समोर उभा आहे, माझं जग जिंकलाय असशील म्हणले, का असं का बोलता तुम्ही? हे म्हणले बघा नीट ऐका, तो काय म्हणाला, फकीर काय म्हणला, हे म्हणले राजा, निर्जन अशा वाळवंटामध्ये रखरखीत ऊन आहे आणि पाण्या वाचून तुझा जीव चाललाय, अशी कल्पना कर. म्हणले हो बरोबर आहे, पाणी नाही, पाण्या वाचून तुझा जीव चाललाय आणि माझ्या हातात तांब्या आहे, पाण्याचा माझ्या हातात थंडगार तांब्या आहे, पाण्याचा तांब्या आहे, मला सांग तू या तांब्या करता तू काय देशील? तो म्हणला जिंकलेलं सगळं राज्य देऊन टाकीन म्हणले. हा म्हणले कळलं का तुला, तुझ्या या जिंकलेल्या या राज्याची किंमत काय आहे? एका तांब्या एवढी म्हणले. काय कळलं का नाही तुम्हाला? साधूची मस्ती सांगितली, जिसको समझ में आया उसको आया. लक्षात घ्या, जो ना समझे वो अनाड़ी है और समझने वाले को काफी इशारा बाकी होता है. लक्षात घ्या, साधू थोर जाणा, त्रिवार सांगतात, साधू थोर जाणा. आणि साधूची कधी चेष्टा करू, साधूची कधी नसेल नमस्कार करायचा करू नका, पण साधूच्या कधी नादी लागू. मुलाला त्रास झाला, आई चौताळल्याशिवाय राहणार, कशी भांडायला येते अशी. लक्षात घे, ईश्वर माफ, साधू माफ करील, ईश्वर माफ करणार नाही. लक्षात घे, अनेक प्रमाण आहेत महाराज. एका साधून महाराज अख्ख्या कृष्णाच्या कुळाचा विध्वंस केला होता महाराज. ज्या बोले मुसल होगा और सब बर्बाद हो जाओगे. एक साधू, नाव पण त्याचं माहिती नाही, म्हणून सगळ्यांच्या नादी लागा, साधूच्या नादी लागायचं. साधू थोर जाणं, साधू काय संबंध मला सांगा. आज किती वर्ष, आता मी बऱ्याच वेळेला आलो, आज शास्त्रींबरोबर मला 20 वर्ष होत आहेत या परिसरामध्ये. काय आमचा त्रास आहे तुम्हाला? का तुमच्या दारात आलो, का तुमच्या घरात आलो, का तुम्हाला शिव्या दिल्यात? आमचा काय संबंध? काही नाही. तुम्ही म्हणाल मला साधूची बरोबर, आम्ही त्यांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही. फक्त एकच कार्य आहे, झाडू संधान जे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव महाराज. आणि म्हणून साधू जो आहे की नाही, साधू फकीर मस्त असतो महाराज. लक्षात, आनंदामध्ये असवायचा कोठे आठवची नाही, देही चवी देही. लहान मूल जसं आहे की नाही, तर लहान मुलगी ती पाळण्यात असते, पोरगा असतो बघा ना, नुसती अशी टिचकी मारली ना तरी हसते, बरोबर आहे बघा ना. असं केलं मग कधी लहान असताना बरं, नंतर मग टाळ्या वाजवायला लागतात, मग नंतर आणखीन ती पोरगी मोठी होते, मग खुळकुळा, मग बाहुली, नंतर मग आता तुमचं तुम्हीच बघा. आता लक्षात घ्या, एका चुटकीनं हसणारी पोरगी काय दिलं तरी फुगलीच, अख्खा कपाट भरलेलं असतं, साडीच नाही, पोटच भरत नाही मला. लक्षात घ्या, आहे की नाही. आता मगाशी जोक्स आला त्याच्यामध्ये, आहे की नाही. देवाला भक्तीनं, आईला प्रेमानं, मित्राला आपल्या चेष्टेनं त्या ठिकाणी बोलता येतं. प्रेम मित्राला शिव्या देऊन सुद्धा बोलता येतं. वडिलांना नमस्कार करून, साधूला खाली असं झुकून. पण बायकोला बोलण्याची अजून भाषा आलेली असं त्याच्यामध्ये आलं महाराज. संशोधन चालू आहे म्हणले, तिला समजून घेण्याकरता किंवा तिला समजून सांगण्याकरता अजून जगात कुठलीही भाषा तयार झाली, संशोधन चालू आहे म्हणले. लक्षात घ्या, समजवताच येत नाही. असो जोक्स आहे ते, असं काय मनावर घेऊ, मस्त रहो, आहे की नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगामध्ये काय, याचं कारण या कलियुगामध्ये सगळे तुम्हाला भ्रमित करणार आहे. आज ही सोशल मीडिया 3 वर्षाच्या पोरापासून 90 वर्षाच्या पोरापर्यंत आज त्या एवढ्याशा चौकोनात गुंतलाय महाराज. मगाशी मी सांगितलं, पहिले किती षड्रिपू होते, काम
क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आता 7 झालेत. मोबाईल. हा, ती पोरगी सुद्धा अशी बघत राहते. आई हाक मारते, अगं उठ, आणि हाक मार उठलं, हा लवकर भानावर येतच नाही. मला लक्षात घ्यायचे कुठे त्या ह्याच्यामध्ये. नका महाराज. अति तिथे माती. अति सर्वत्र वर्जेय. अति रूपेण वै सीता, अति गर्वेण रावणा, अति दानात बलिर्बद्धो, अति सर्वत्र वर्जेयत. अति तिथे. मी गॅजेट यूज करू नका असं नाही. आम्ही सुद्धा हायटेक आहोत. आमच्याकडे सुद्धा चांगले चांगले मोबाईल, मॅकबुक सगळं आहे बरं आमच्याकडे. लक्षात घ्या. पण अति करायचं नाही. माहिती पाहिजे, फक्त कामापुरती पाहिजे. लक्षात. या जगाचा तुम्ही विचार करू शकत. अहो, एक मार्केटमध्ये गाडी येते का लगेच दुसरी येते. एक मोबाईल आला, आता 12 चालला होता, आता 13 आला, लगेच 14 येईल. पागल व्हाल ना तुम्ही. लक्षात घ्या. एकाने बंगला बांधला, लगेच त्याच्या बाजूला शेजारी दुसरा बंगला चांगला. या बंगल्यातला आनंदच गेला महाराज. नाही महाराज, हे जग तुम्हाला अशांत करील, पागल करील. पण संतांच्या संगतीत आलात ना तुम्ही महाराज, मग काय सांगायचं. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा समदृष्टी, सुखदुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. है की नाही. गाली देगा देतो बोलते. एक साधू चालला होता आणि त्याला शिव्या देत होते. त्यांचे शिष्य म्हणले, महाराज जी आपको गाली दे रहा है. बोले दे तो रहा है ना, ले तो नहीं रहा है ना. हा, ददतु गालिर गालिर वंतो भवंतः. जो देतोय म्हणले शिव्या, देणे दो. अच्छा, तो देतोय, मी घेतल्याच नाही, का कुणाकडे जातील. एखादी वस्तू मी तुम्हाला दिली आणि तुम्ही ती घेतली नाही, ती कुणाकडे येईल. माझ्याकडे. कुरिअर आली, नाही घेतली, ती कुणाकडे जाईल. परत कंपनीकडे जाईल. तसं शिव्या मी घेतल्याच नाही, त्या कुणाकडे जातील. काय कळतंय का नाही. मग उद्यापासून गप्प बसत जा शिव्या देणार. हाय हिम्मत तुमची. लगेच शिव्या तयार आणि ठेवणीतल्या काढतात लगेच. मग जी भांडणं होतात. लक्षात घ्या. मग साधू इहलोकी तोची सर्वाभूती सम, सगळ्यांना तो सम पाहतो. हा मोठा आहे, हा लहान आहे, त्याला काही नसतं. शुनीचैव शोभाकेच पंडिता समदर्शन. है की नाही. पुत्र येवो चांडाल येवो, अव्वारे हारे वा बलवतीर पौवा सुहृदी वा, मणौ वा लोष्ठे वा कुसुमशयने वा दृशदी वा, तृणे वा स्त्रैणे वा मम समदृशो यान्ति दिवसा, कदा पुण्ये रण्ये शिव शिव शिवेति प्रजपतः. भर्तृहरीजी सांगतात, एक साधू, अहव्वाहारे वा, माझ्या गळ्यात सर्पमाला येवो नाही तर पुष्पमाला येवो. ऐकण्याकरता बरं वाटतंय. मला एकदा ते सर्पमित्र आमच्या इथं आहेत, सिद्धार्थ सोनवणे म्हणून, माझ्या हातूनच उद्घाटन करायचे. काय म्हणायचे, आता ते पहिलंच आलायचं ते, 8 वर्षापूर्वीची घटना सांगतो. आजगर मला बाहेर काढायला लावलं. सर्पमित्र आहे तो, मारत नाहीत सर्प ते, मोठे मोठे भयंकर. नागपंचमीला मी संस्थांवर नाग आणायचो, मोठा नाग. कुणाला यांना पुजायला, घ्या पुजून म्हणायचं, फुस केलं का पळायचं बाहेर. लक्षात घ्या. मग तो सर्पमाला गळ्यात, सर्प येवो नाही तर पुष्पमाला येवो, दोन्ही सारखे. अहव्वा अरे वा बलवती रे पव्वा सुहृदी वा, शत्रू येवो नाही तर मित्र येवो, मणव्वा लोष्ठे वा, मणी येवो. मणी, दिव्य मणी येवो नाही तर दगड येवो, दोन्ही सारखे. पर रामकृष्ण परमहंसानं कोणीतरी वीट दिली सोन्याची, आणि ती वीट त्यांनी ठेवली. सकाळी ध्यानामध्ये लक्षात आलं, अरे म्हणे सोन्याचं मला सोनं कळलं, मी सोनं ठेवलं, मला सोनं कळलं. नदीमध्ये गंगेमध्ये गेले, हातामध्ये एक ढेला घेतला मिट्टीचा. ये भी मिट्टी का ढेला है और ये भी मिट्टी का ढेला है. दिले टाकून. जमल का आपल्याला? जमेल. मणव्वा लोष्ठे वा कुसुमशयने वा दृशदिवा, पुष्पशय्या असो नाही तर शूलशय्या असो, दोन्ही सारखे महाराज. कुठेही पडतात ते, कुठेही झोप येते महाराज, त्यांना लक्षात घ्या. त्यानंतर तो रस्त्यावरचा जो हे असतो ना पूल, त्या पुलावरचा कठाडा भेटला तर तो नाही त्या आनंदासी जोडा खुश होतात ते. कुसुमशयने वा दशती, तृणे वा स्त्रेणे वा, गवताची स्त्री असो नाही तर जिवंत स्त्री असो, समदृशो यांती दिवस, समान दिसते महाराज. लक्षात घ्या. तो साधू असतो. म्हणून यलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा.
नामा म्हणे गाय दूध एक सार. गाय का सांभाळायची तर दूध एक सार त्या ठिकाणी मिळतं. संतांचं का दर्शन करायचंय? एवढं मोठं या विश्वातलं सार रसोवई सहा, तो परमात्मा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी आज या कीर्तनाच्या माध्यमाने, आज जरी या कोरोनाचे निर्बंध असले तरी त्या ठिकाणी आज तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं. आज श्यामजी बाबा प्रतिष्ठान तरुण मित्र मंडळ खरंच कौतुक करावं. हा मंडप सुद्धा एका दिवसात सुंदर, या ठिकाणी ही शोभा एका दिवसात. ते म्हटले नाही नाही असा सप्ताह करायचा नाही. लक्षात घ्या, चांगला करू. जो करायची चेष्टा म्हणून करायची नाही, चांगलं करायचं. आणि खरंच त्यांचं जितकं कौतुक मी श्याम बाबांना, भाऊ बाबांना, साधू संतांना मी प्रार्थना करीन. या युवकांना भरपूर त्या ठिकाणी यश, कीर्ती, औदार्य, सगळं ऐश्वर्य त्यांना मिळो. त्यांच्या सगळ्या मनोकामना त्यांच्याच काय, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. या कोरोनाचं सावट कुणावरच येऊ नये. फक्त चांगला आहार घ्या, रोज 1 तास व्यायाम करा. का व्यायाम करा, आहार का चांगला म्हणतोय? कारण का तुम्ही खतांचा जास्त वापर करताय, बरोबर आहे. कीटकनाशक फवारण्या जास्त करताय, केमिकल जास्त यूज करताय. तुमचं शरीर वीक होत चाललेलं आहे. आहार तुम्ही बरोबर घेत नाहीत. म्हणून आता मला पुन्हा मी विनंती करतो, चांगला आहार करा. युट्यूबवर बघा, रामदेव बाबाचे बघा तुम्ही. मी काय त्यांचं हे करतोय असं नाही. दुसरे तुम्हाला जे वाटतील ते तज्ञ घ्या तुम्ही. योगासन करा, प्राणायाम करा, भस्त्री प्राणायाम, कपालभाती, हे सगळं करता आलं पाहिजे, आहे की नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ही साधता आली पाहिजे का नको? काय नुसतं खायचं मरायचं असं त्याच्यासाठी जीवन मिळालं का? नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या कोरोनाचं सावट आपल्या संपूर्ण जगावरचं जावो, सगळे सुखी आनंदी हो, हीच श्याम बाबाजींच्या, भाऊ बाबांच्या चरणी, छत्रपतींच्या, शिवरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. न्यूनते पुरते अधिकते सरती करण घ्यावे तुमते, विनवितासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. आमची सगळी गुणीजन मित्र मंडळी भेटली, फार आनंद वाटला मला. या सप्ताहामध्ये ही भेटली म्हणून फार आनंद वाटला. थोडीशी चर्चा पण झाली, आहे की नाही. हाच एक आनंद आहे संत संगतीचे. काय सांगू सुख आपण पारिखे, नाही देत झाली सेवा. श्याम बाबांच्या चरणी समर्पित वाणीला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा